सोलापूर शहरात एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज चांगलंच आक्रमक पाहायला मिळत आहे। काल सोलापूर शहरात बंजारा समाजाचा मोर्चा निघाला होता, आज पुन्हा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाले। सोबत स्वतः प्रकाश राठोड आपल्या सोबत जुळलेले आहेत। कशा प्रकारे त्यांचा आज मोर्चाचं नियोजन आहे, काय आहे मागणी प्रशासनाकडे असणार आहे ते आपण पाहूया। आपल्या सोबत जुळलेले आहेत प्रकाश राठोड साहेब, काय सांगाल आज आपण मोर्चा काढलेला आहात, प्रशासनाकडे काय मागणी असणार आहे आपली? आमची मागणी आहे की फक्त आम्हाला एसटीचं आरक्षण द्या, दुसरी काहीच मागणी नाहीये। आदिवासी समाज ही आक्रमक झालेला आहे की 2 दिवसापासून मुंबईमध्ये आंदोलन करत आहे। काही करून बंजारा समाजाला आमच्या आदिवासी समाजामध्ये प्रवेश करू देणार नाही म्हणून तो मोर्चाला आंदोलन करत आहे। कसं आरक्षण हा प्रत्येक समाजाचा हक्काचा विषय आहे, त्याने त्यांच्या परीने आंदोलन करावं, आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करणार। सरकार जे योग्य वाटेल ते निर्णय घेतील। पण किती विश्वास आहे की आपल्याला आंदोलने मोर्चे करून आपल्याला न्याय मिळेल आपल्या समाजाला? 100% येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाजाला एसटी 100% मिळणार। आज तुम्ही बघू शकता, एकाने आत्महत्या केली आहे। येणाऱ्या काळामध्ये 100 बंजारा समाजाचे पोर उपोषणाला सोलापूरला बसणार आहेत आणि खूप विषय चिघळलेला आहे। मला वाटतं सरकार नक्कीच दखल घेईल आणि आपल्याला आरक्षण मिळेल। काल ही सोलापूर शहरात सकल बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा करण्यात आला होता, आज आपल्या नेतृत्वाखाली मोर्चा निघत आहे। तर कशा प्रकारे आजचं नियोजन आहे आणि नियोजन कोण कोण देणार आहात? आजचा जो मोर्चा निघालेला सोलापूर शहरामध्ये हे समस्त बंजारा समाजाचा नेतृत्व असणारा हा मोर्चा आहे। याच्यामध्ये कोणी नेता नाही, पुढारी नाही, आमदार नाही, हे फक्त माझे सेवालाल भक्त सगळे जेवढे आलेले ते निस्वार्थी समाजावरती प्रेम करतात। 1 रुपया न घेता घरदार सोडून आलेले हे सगळे समाजसेवक आहे। त्यामुळे जेवढे आलेत या सगळ्यांना मी पाहू शकता या ठिकाणी भावुक झालेले आहेत। प्रकाश राठोड समाजाचा एक आभार व्यक्त करत आहेत। साहेब, आता पुढची दिशा काय असणार आहे? पुढची दिशा आहे, आम्ही 100 लोकांची यादी बनवलेली आहे। 100 लोक आम्ही अमर उपोषणाला बसणार आहोत। कोणतं स्थळ निवडलेलं आहे? सोलापूर शहरात आहे की मुंबईमध्ये आहे की पुण्यामध्ये? महाराष्ट्र कुठल्या कानाकोपऱ्यात आपण उपोषणाला बसणार आहात? आम्ही बहुतेक सोलापूरलाच बसू। आमचे कोर कमिटीची मीटिंग झालेली आहे, तर 100 पोरं आपले बसतील उपोषणासाठी। आपले समाजाचे नेतेही सत्तेमध्ये आहेत, त्यांच्याशी काय संपर्क झालेला आहे? काय त्यांच्याकडे मागणी असेल आपल्याकडे? आपल्या समाजाचे मंत्री आहेत सगळे, ते पण अग्रेसिव्ह झालेले आहेत, त्यांची पण मागणी चालू आहे सरकारकडे। जे समस्त महाराष्ट्रामध्ये जे काही आपण बोलतो की 2-3 कोटी लोकसंख्या आहे, जालन्यामध्ये, बीडमध्ये, सर्वत्र हे आंदोलन चालू झालेले आहेत। त्यामुळे सरकारवरती खूप दबाव पण वाढलेला आहे। तर मला वाटतं या महाराष्ट्राचे जे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, हे नक्कीच आपल्या बंजारा समाजामध्ये खूप प्रेम करतात, ते नक्कीच आपल्या मागणीला यश देतील असं मी आवाहन करतो। आपल्या सोबत आणखीन जुळलेले आहेत